आज सावंतवाडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शक्ती प्रदर्शन अशी भव्य रॅली झाली, त्याबद्दल मॅडम आपण काय म्हणू शकता? तसं बघायला गेलं तर आपल्या एक सावंतवाडीमध्ये 70-75% भाजपचेच कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही ऑन दी स्पॉट काल रात्री ही रॅली हे केली, ठरवली. अजून लोकांपर्यंत पोहोचलं पण नव्हतं, तरी पण एका फोनवर ही एवढी माणसं आलेली आहेत. म्हणजे भाजप सत्तेत पक्ष आहे आणि इथे त्या पक्षाला सपोर्ट करणारे सावंतवाडीकर सर्व सावंतवाडीकर भाजप पक्षाला सपोर्ट करणारे आहेत. ते भाजप पक्षाची विजय भाजपचा असेल, सत्ता ही भाजपचीच येणार आहे 100%. भाजपच 21-2 भाजपच होईल. तरुण वर्ग सगळा भाजपकडे आहे. परत तशीच महिला, ज्या आपल्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजना ही आमच्या देवाभाऊने दिलेली आहे. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा दिलेल्या आहेत. रेशन धान्य दिलेलं आहे. मोफतच्या अनेक जेवढा सांगावं तेवढं कमीच आहे. ज्या योजना देवाभाऊने आमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या तळागाळापर्यंत, महिलांपर्यंत, आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, युवक वर्गापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही भाजप पक्षाचे उमेदवार आहोत. हा आम्हाला एक अभिमान आहे की आम्हाला त्या पक्षातलं तिकीट मिळालं आहे आणि त्या सत्तेच्या पक्षात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व उमेदवार त्या भारतीय जनता पक्षाच्या नावाला उभं राहून सगळे निवडून येतील आणि सत्ता भाजप पक्षाचीच येईल. प्रभाग 3 मधून या आपल्या सावंतवाडी शहरामध्ये प्रभाग 3 मधून मोहिनी मडगावकर या ठिकाणी उभा आहेत. तर यांनी आपल्या चॅनल बातचीत करताना सांगितलं की आमची सत्ता सावंतवाडी शहरामध्ये येईल. लावी न्यूज महेश लाखे, सावंतवाडी.